नमस्कार. आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत एक प्रेमकथा. प्रेम असावं तर असं. मनीषानं त्याला अचानक 10 वर्षांनी पाहिलं. हॉस्पिटलमध्ये निपचिप पडलेला त्याचा चेहरा पाहिला आणि तिला कसं तरीच झालं. त्याला काय झालं असेल? ती खूप घाबरली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती केबिनमध्ये येऊन तिचं काम करत होती. अश्रू काही केला थांबेनात. तेवढ्यात पाठीमागून तिला कुणीतरी हात लावला. काय झालं मनू? विवेक, तिचे मिस्टर तिला विचारत होते. तिने अश्रू पुसले आणि स्वतःला सावरलं. त्याने तिला पाणी दिलं आणि विचारलं, मनू, आर यू ओके? हो, मी ओके आहे, तो तिला समजावतो. अशा केसेस तर रोजच येतात मनू, तुला माहिती आहे ना. मग आज काय झालं तुला? तिच्या चेहऱ्यावरून त्याला समजतं की ही खूप घाबरली आहे. तो तिला जवळ घेतो. ती स्वतःला सावरते आणि शांत बसते. विवेक त्याच्या कामाला निघून जातो. ती भूतकाळात हरवून जाते. कॉलेजचा पहिला दिवस मनीषाला अजूनही आठवतो. पल्लवी आणि ती एका छोट्याशा गावातून तालुक्याला कॉलेज शिकायला रोज जात होत्या. मनीषा गावातील श्रीमंत कुटुंबातील एकुलती एक कन्या. 2 भावांमध्ये सर्वात लहान. त्यामुळे तिचे वडील आबासाहेब तिचा खूप लाड करायचे. आबासाहेब गावातील प्रतिष्ठित व्यक्ती. पंचक्रोशीत त्यांची चांगलीच ओळख होती. राजकारणात नावाजलेले नाव, गावचा कारभार हे तेच बघायचे. त्यांचा मोठा वाडा होता. रोज कितीतरी लोक कामासाठी त्यांच्या वाड्यावर यायचे. त्या काळात ही मनीषाने खूप शिकावं आणि मोठं व्हावं तिच्या आबासाहेबांना वाटायचं. घरी सगळी नोकर माणसं ठेवली होती. कॉलेजचा पहिला दिवस मनीषा आणि पल्लवी सोबत निघाल्या. बसमध्ये एक मुलगा चढला आणि त्यांच्या समोरच्या सीटवर बसला. तिची आणि त्याची मध्येच नजरानजर होत होती. कॉलेजमध्ये गेल्यावर तो तिला तिच्याच वर्गात बसलेला दिसला. तिला तो खूप आवडला होता. मनीषाला समजत नव्हतं की आपल्याला असं का होतंय. रोजच बसने तिला तो भेटायचा. रोजच त्यांची नजरानजर व्हायची. आता तोही मनीषाला बघायला लागला होता. पण त्याचा मित्र भूषण, गावातीलच मुलगा, त्याला मनीषा चांगलं ओळखत होती. त्याने त्याला सदानंद नावाने हाक मारली तेव्हा तिला त्याचं नाव समजलं. रोजच दोघांची भेट व्हायची, पण अजून बोलणं झालेलं नव्हतं. त्या काळात तर मोबाईलही नव्हता. मुलं जास्त मुलींशी बोलत नव्हते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते, पण त्यांना समजत नव्हतं. दिवसामागून दिवस जात होते. कॉलेजमध्येही ते दोघे समोरासमोर भेटायचे, पण बोलायला दोघेही घाबरायचे. 6 महिने निघून गेले. दिवसामागून दिवस जात होते. एक दिवस सदानंद आजारी असल्यामुळे आलाच नाही. तेव्हा मनीषाला कॉलेजला जायलाच नको वाटत होते. तेव्हा पल्लवीच्या हे नजरेतून सुटलं नाही. तिने विचारलं, मनू, तू त्या सदानंदच्या प्रेमात तर नाहीस ना? मनीषा बोलली, नाही ग, काहीतरीच काय बोलतेस? पल्लवी म्हणाली, नाही मनू, तुला सहज विचारलं ग. तो खूप चांगला मुलगा आहे, पण तुला तुझे आबासाहेब कसे आहेत माहिती आहे ना? मनीषा म्हणाली, हो ग, मला माहिती आहे. मी नाही असं काही वागणार. आणि तू जरा हळू बोल. हे ऐकलं तर आपल्या दोघींची काही खैर नाही. पल्लवी म्हणाली, आपल्याला कुणाची टाप आहे बोलायची? मनीषा म्हणाली, तेही खरं आहे म्हणा. आबासाहेबांना लोक खूप घाबरतात, तर आपल्याला नाही कोणी बोलायची हिंमत करणार. मनीषा कॉलेजमध्ये पोहोचली, पण तिचं मन लागतच नव्हतं. तिला सदानंदची खूप काळजी वाटत होती. तो का आला नसेल? ठीक तर असेल ना? बसमध्येही तिला चुकल्यासारखं होत होतं, पण विचारायचं तरी कुणाला त्याच्याविषयी? तेव्हा ती हिंमत करून सदानंदचा मित्र भूषणला विचारते, सदानंद का नाही आलास कॉलेजला? त्याने सांगितलं की अगं तो आजारी आहे. तिला आता अजून काळजी वाटत होती. तो आणि ती एकाच गावात राहत होते, पण इच्छा असूनही ती त्याला भेटू शकत नव्हती. 2-3 दिवसांनी तिला कॉलेजमध्ये सदानंद दिसला. तो खूपच हँडसम दिसत होता. आज त्याने फिकट निळ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट घातली होती. दिसायला तो भारीच होता. मनीषाला तो खूप आवडत होता, पण तिने कधी कुणाला सांगितलं नाही. पण काही म्हणा, तो आज तिच्या नजरेसमोर होता. तिला मनाला बरं वाटलं. त्याने आज पहिल्यांदा तिच्याकडे बघून स्मित हास्य केलं. तिला खूप छान वाटलं. त्या दिवशी कॉलेज सुटल्यानंतर पहिल्यांदा तिला सदानंदने आवाज दिला. त्याचा आवाज ऐकून ती थांबली. ती आज एकटीच होती.
पल्लवी आलेली नव्हती. तिला मनातून थोडी भीती वाटली. सदानंदने मनीषाकडून नोट्स घेतले. उद्या परत देतो असं सांगितलं. तेव्हा प्रथम ते दोघे बोलले. मनीषा त्याला त्याच्याविषयी विचारत होती. त्याने तिला सगळं सांगितलं. ते दोघे बस स्टॉपपर्यंत सोबत चालत होते. तीही तिच्याविषयी सांगू लागली. तेव्हा तो तिला म्हणाला, तुम्हाला कोण ओळखत नाही गावात, मला तुमच्याबद्दल माहिती आहे. तेव्हा मनीषाने त्याला मला तू मनीषा म्हटलं तरी चालेल. इतक्या दिवसापासून सदानंद मनीषाला बोलायला घाबरत होता. ती त्याला आवडत होती, पण त्याने कधीही व्यक्त केलं नव्हतं. दोघांची हळूहळू मैत्री बहरत होती. दोघेही बोलल्यामुळे त्यांना खूप छान वाटत होतं. सदानंद मनीषाशी जपून बोलायचा, कारण त्यावेळी असं प्रेमाचं वगैरे कोणी ऐकलं तरी मुलींना घरचे कॉलेजला पाठवत नव्हते. तो मनीषावर प्रेम करत होता. त्यांची मैत्री आहे ना, तेच त्याच्यासाठी खूप होतं. सदानंद आपल्या आईसोबत गावातच राहायचा. त्याची आई शेतातील कामं करायची आणि तोही आईला कॉलेज सुटल्यावर काम करून मदत करायचा. सदानंद खूप हुशार होता. त्याचे वडील तो लहान असताना गेले होते. तो इतर मुलांपेक्षा खूप वेगळा होता. चांगलं शिकून नोकरीला लागायचं आणि आईला सांभाळायचं असं त्याचं स्वप्न होतं. तो खूप मन लावून अभ्यास करायचा. परिस्थितीने गरीब असला तरी मनाने खूप श्रीमंत. कुठल्याही मुलीकडे न बघणारा, मुलींचा आदर करणारा होता. नाटकात भाग घ्यायचा आणि खेळातही तो पुढे होता. म्हणूनच मनीषाला तो खूप आवडायचा. सदानंद होताच असा. कुणीही मुलगी त्याच्या प्रेमात पडेल. त्याचा स्वभाव, मन आणि विचार तिला खूप आवडायचे. तिने त्याला पहिल्यांदा पाहिल्यावरच त्याच्या प्रेमात पडली होती. मैत्रीतून ते दोघे कधी एकमेकांच्या प्रेमात पडले त्यांना कळलं देखील नाही. मनीषा खूप घाबरत होती की आबासाहेबांना जर काही कळलं की मी त्या मुलाच्या प्रेमात आहे वगैरे, त्याच्याशी बोलते भेटते, तर ते सदानंदला काही करतील. एकतर ते दोघेही माईलेकरं कष्ट करून खातात आणि माझ्यामुळे सदानंदचं स्वप्न अपूर्ण नको राहायला, असे एक ना अनेक विचार तिच्या मनात येत होते. मनीषा सदानंदशी फार कमी बोलायची. ती त्याला टाळू लागली होती. बसमध्ये किंवा कॉलेजमध्येही तो समोर असला की ती दुसरीकडे पाहायची. सदानंदला हे समजलं होतं. तोही यावरून काही बोलला नाही. त्याचं प्रेम होतं, पण जर व्यक्त केलं आणि हिच्या घरी समजलं तर काय अवस्था होईल याची त्याला कल्पना होती. असेच दिवसामागून दिवस जातात. कॉलेजमध्ये कार्यक्रम होता. तेव्हा पहिल्यांदा मनीषाने साडी नेसली होती. साडीमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. केस मोकळे सोडले होते. अजूनच तिचं सौंदर्य खुलून दिसत होतं. आज सगळ्यांची दृष्टी तिच्यावर होती, पण मनीषा कोणाला भाव देत नव्हती. ती मुलांशी बोलत नसे. सदानंद आज तिच्यातच हरवून गेला होता. हे त्याचा मित्र भूषणने पाहिलं. तेव्हा त्याने त्याला विचारलं, तुला मनीषा आवडते का सदा? तेव्हा सदानंदने सांगितलं की हो, मला मनीषा आवडते. माझं प्रेम आहे तिच्यावर. अरे यार, मग सांग ना तिला जाऊन. रोजच बघत असतोस. ती दिसली नाही की कासावीस होतोस. किती प्रेम करतो रे तिच्यावर. अरे मग एकदा तुझ्या मनातील भावना तिला सांग ना. सदानंद म्हणाला, भूषण, तुला सोपं वाटतं का रे? मला नाही जमायचं हे प्रेमाचं वगैरे तिला सांगणं. आणि तशीही ती कुठे आणि मी कुठे? आमच्या दोघात जमीन आसमानाचा फरक आहे वेड्या. मग तूच सांग, कसं मी तिला सांगणार? भूषण म्हणाला, सदा, अरे वेड्या, प्रेम हे प्रेम असतं. प्रेम ही खूप सुंदर भावना आहे आणि प्रेम हे ठरवून होत नाही रे. सदानंद म्हणाला, तुझं बरोबर आहे, पण नको यार, माझ्याकडून तिला सांगणं जमायचं नाही. भूषण म्हणाला, अरे वेड्या, प्रेम करतोस ना, मग एकदा सांगून बघ ना. तुला बोलायला जमत नाही ना, मग एखादं प्रेमपत्र लिही ना. ही माझी आयडिया तुझ्या कामी नक्की येईल बघ. कार्यक्रम संपला. त्या दिवशी पल्लवी आणि मनीषा दोघीही सोबत बसमध्ये होत्या. आज सगळी मुले त्यांच्याकडे बघत होती. परशाही आज मनीषाकडे बघत होता. हे भूषणने सदानंदला दाखवलं आणि सांगितलं की तू आजच पत्र लिही आणि तुझ्या मनातलं मनीषाला सांग. मी आहे तुझ्यासोबत. सदानंदलाही हेच योग्य वाटत होतं. मनीषा मात्र आज खूप आनंदात होती. पल्लवीला तिने तिच्या मनातलं सांगितलं पहिल्यांदा आणि तिलाही ते पटलं. तिला माहिती होतं की मनीषाचं खरंच खूप प्रेम होतं सदानंदवर, जे तिच्या वागण्यातून आणि बोलण्यातून तिला दिसत होतं. तिनेही तिला सांगितलं की हे सगळं तू एक दिवस सदानंदला भेटून सांग.
आपली मैत्रीण सोबत आहे म्हटल्यावर मनीषाला थोडी हिंमत आली. एक दिवस सदानंदने आपल्या मनातलं त्याच्या सुंदर हस्ताक्षरात एका चिठ्ठीवर लिहिलं. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे कॉलेज भरलं. ती एकटीच काहीतरी लिहित होती तेव्हा भूषणने त्याला आत्ताच देऊन टाक सांगितलं. मग सदानंद मनीषाजवळ गेला आणि म्हणाला, मनीषा, मला तुला काही बोलायचं आहे. मनीषाला समजेना की सदानंदला अचानक काय बोलायचं आहे. तिनेही म्हटलं, बोल सदानंद, तुला काय बोलायचं आहे. तर याची तिच्यासमोर बोलायची हिंमतच नाही झाली. पहिल्यांदा एका मुलीसमोर असं तो उभा राहून बोलत होता. त्याला समोर बोलायला जमलंच नाही. त्याचे हात कापू लागले. मनामध्ये थोडीशी भीती वाटली. एवढा वेळही नव्हता, कोणीही येऊ शकत होतं. तर शेवटी सदानंदने सांगितलं की मनीषा, मला जे बोलायचं आहे ते मी या चिठ्ठीत लिहिलंय. ती चिठ्ठी त्याने तिच्या हातात देऊन तो आणि भूषण बाहेर निघून गेले. भूषणला वाटलं की आपला मित्र बोलला असेल तिला समोर, पण याने जमलं नाही म्हटला. तर भूषण खूप बोलला सदानंदला की तुला बोलायलाही जमत नाही. तेव्हा दोघेही खूप हसले. दोघेही खूप चांगले मित्र होते. एकमेकांसाठी काहीही करायची तयारी होती. पण भूषणला हे माहीत होतं की सदानंदचं मनीषावर खूप प्रेम आहे आणि मनीषाही आता कधी सदानंद नाही आला तर भूषणलाच विचारायची. तोही तिला सांगायचा. त्या दिवशी कॉलेजमध्ये मनीषाला कधी चिठ्ठी वाचते असं झालं होतं. ती आज खूप खुश होती. तर इकडे सदानंद घाबरला होता. आपण आपल्या प्रेमभावना तिच्यापर्यंत पोहोचवल्या खऱ्या, पण ती काय म्हणेल तिच्या उत्तराची वाट बघत होता. त्याचं कशातही लक्ष लागत नव्हतं. मनीषाने ते सदानंदनं लिहिलेलं पत्र वाचलं. खूप सुंदर भावना त्याने व्यक्त केल्या होत्या. तिचंही त्याच्यावर खूप प्रेम होतं. नकळत तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तिने ते पत्र तिच्या डायरीत लपवून कपाटात ठेवलं. खूप वेळा वाचलं. तिला कळत नव्हतं की आपण त्याला आपला होकार कसा कळवावा. तिनेही त्याला चिठ्ठीच लिहिली. दुसऱ्या दिवशी तिची वही त्याला दिली. सदानंदला जे समजायचं ते समजलं. त्याने वही घेतली. कॉलेज सुटेपर्यंत त्याने ते वाचूनही घेतलं होतं. तिने होकार दिलाय म्हटल्यावर सदानंदला खूप आनंद झाला. त्याने भूषणलाही सांगितलं. त्यालाही आपला मित्र एवढा खुश पहिल्यांदा दिसला. दोघांनी प्रेमाची कबुली दिली होती. एकमेकांना लपून छपून भेटायचे, कारण दोघांना कोणी एकत्र बघितलं तर ती भीती होती. रोज तर सर्वांसमोर बोलता येत नसे. मग ते बसमधून उतरल्यानंतर एकमेकांना चिठ्ठी द्यायचे. आपल्या मनातलं एकमेकांना पोहोचवायचे. त्यावेळेस ब्रह्मध्वनी नव्हतात, त्यामुळे रोज असं बोलता येत नसे. कधी कधी तर नुसतं बघावं लागे, कारण सर्वांसमोर बोलता येत नसे. दोघेही मनापासून एकमेकांवर प्रेम करायचे. त्यांचं पहिलं वर्ष संपूनही गेलं. त्यांना कळलंही नाही. रोज जाता येताना भेटायचे, पण गावात गेल्यावर एकमेकांकडे बघतही नव्हते. कोणाला माहिती होऊ नये म्हणून जपून वागायचे. सदानंद तर मनीषाला खूप जपायचा. कोणी तिला नावं नाही ठेवली पाहिजे म्हणून तो भेटताना खूप काळजी घ्यायचा. पण पुढे मंदिरात, यात्रेत ते भूषण आणि पल्लवीमुळे भेटायचे. दोघांचेही प्रेमाचे दिवस खूपच छान चालले होते. ते मनाने खूप जवळ आले होते. दुसऱ्या वर्षाला असताना सदानंदने मनीषासाठी एक भेटवस्तू घेतली. ते होतं घड्याळ. खूप महागडं होतं. तिला नक्की शोभेल म्हणून त्याने तिच्या वाढदिवसाकरता घेतलं. ती कॉलेजला नटून तटून आली. नेहमीसारखीच खूप सुंदर दिसत होती. त्याने बसमध्येच तिला इशारा करून थांबायला सांगितलं. तसा तिनेही मानेने होकार दिला. कॉलेजजवळच्या स्टॉपवर ते दोघे भेटले होते. सकाळची वेळ होती. खूप प्रसन्न वाटत होतं. मनीषा तिथे जाऊन त्याची वाट बघत थांबली. तिला समजत नव्हतं की सदानंद बसमधून उतरला आणि मध्येच कुठे गायब झाला. ती त्याला इकडे तिकडे शोधत असते. इतक्यात तो तिच्यासमोर हजर झाला. मनीषा म्हणाली, काय रे सदा, मला वाटलं तू विसरून गेला की काय कॉलेजला निघून. सदानंद म्हणाला, म्हणू, असा कसा मी विसरून जाईन. आज एवढा खास दिवस आहे. हॅपी बर्थडे म्हणू. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तो तिला मोगऱ्याच्या फुलांचा गजरा, पॅकिंग केलेलं ते घड्याळ आणि तिला आवडणारं चॉकलेट सगळं देतो. हे सगळं पाहून ती खूप खुश होते. मनीषा म्हणते, सदा, तू एवढं केलंस माझ्यासाठी. अरे कधी जमवलंस. सदानंद म्हणाला, म्हणू, तुला खरंच भेटवस्तू आवडली ना? नाहीतर तू चल माझ्यासोबत. आपण घेऊया दुसरं तुझ्या आवडीचं. तुला आज काय गिफ्ट पाहिजे ते बोल.
मनीषा त्याचा हात हातात घेऊन सांगते, सदा मला फक्त तुझी साथ पाहिजे बस. दोघांच्याही डोळ्यात नकळत पाणी येतं. मग सदानंद तिला म्हणतो, मनू आज तुझा स्पेशल दिवस आहे. असं आज रडायचं नाही. मी तुझ्या डोळ्यात अश्रू नाही बघू शकत. बराच वेळ जातो. कॉलेजचं पहिलं लेक्चर संपून जातं. दोघेही कॉलेजमध्ये पोचतात. आज मनीषाला तिच्या मनासारखं झाल्यासारखं वाटत होतं. तिचा वाढदिवस तर नेहमी यायचा, पण आज एक स्पेशल व्यक्ती तिच्या जीवनात आली होती, तो म्हणजे सदानंद. त्यामुळे तिला हा वाढदिवस खूप स्पेशल वाटत होता. स्पेशल प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एकतरी व्यक्ती असते जी कोणतीही अपेक्षा न ठेवता जीवापाड प्रेम करत असते. सदानंद आणि मनीषा एकमेकांवर खूप प्रेम करत होते. दोघेही मनाने खूप जवळ आले होते. दोघांनाही एकमेकांची साथ हवी होती. त्यांना एकमेकांची सोबत हवीशी वाटायची. खूप सवय झाली होती एकमेकांची. प्रेमाचा प्रवास चांगला सुरू होता. कुणालाही आत्ताच काही कळू द्यायचं नाही असं दोघांनीही ठरवलेलं होतं. पहिल्या भेटीपासून दोघांच्या जीवनात प्रेमाचा बहर यायला लागला होता. दोघांचंही जीवनच बदलून गेलं होतं. दोघेही एकमेकांसाठी जगत होते. सदानंद तर मनीषाशिवाय राहू शकत नव्हता. त्याने मनीषाला आयुष्यभर साथ द्यायचं वचन दिलं होतं. दोघांनाही पुढे काय होईल याची कल्पना नव्हतीच. मनीषालाही सदानंदशिवाय करमत नसे. प्रेम म्हणजे नजरेतून हृदयापर्यंतचा एक गोड प्रवास. प्रेम म्हणजे दोन जीव, दोन हृदय, पण एकच श्वास. दोघांचंही हे शिक्षणाचं शेवटचं वर्ष होतं. हे वर्ष दोघांनी खूप आनंदाने मस्त एकमेकांच्या सोबत घालवलं. त्याने प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगत होते. दोघेही लपून छपून भेटत होते. पण कॉलेजचं तिकडे गावात कोणालाही खबर नव्हती. कॉलेजच्या दिवसात त्यांना एकमेकांची खूप सवय झाली. ते एकमेकांना सोडून राहू शकत नव्हते. खूप मनापासून प्रेम करत होते. खूप छान दिवस जात होते. सदानंद आणि मनीषा एक दिवस भेटले. तेव्हा मनीषाने त्याला सांगितलं, सदा मी तुझ्याशिवाय राहूच शकत नाही. मला तुझी साथ आयुष्यभर पाहिजे. तेव्हा सदानंदने तिला सांगितले की मनू, माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मीही तुझ्याशिवाय राहू शकत नाही. पण त्याने तिला आपल्या मनातील खंत बोलून दाखवली. तुमची परिस्थिती, कुटुंब आणि सगळ्या गोष्टीत खूप फरक आहे. तर तेव्हा मनीषाने सांगितलं की प्रेम हे परिस्थिती, गरीब श्रीमंत, रंग रूप, जात धर्म याचा विचार करून नाही होत ना. मला फक्त तुझी साथ पाहिजे. मग कशीही परिस्थिती असो, मी तुझ्यासोबत ॲडजस्ट करेल आणि मी तुझ्यासोबत जास्त आनंदी राहू शकते. मनीषाचं बोलणं आणि तिचे विचार ऐकून सदानंदचं निम्मं टेन्शन कमी झालं होतं. तो म्हणतो की कॉलेज संपल्यावर आपण लग्नाचा विचार करू. मी तुझी साथ द्यायला तयार आहे. आधी मी नोकरी मिळवतो. तेव्हा मनीषा खूप खुश होते. ते दोघे कॉलेजनंतर पुढे सोबत आयुष्याची स्वप्ने रंगवत होते. शेवटी पेपर सुरू झाले. हे शेवटचं वर्ष होतं, म्हणून दोघेही खूप अभ्यास करत होते. म्हणून दोघांची भेटच झाली नव्हती. फक्त रोज नजरानजर व्हायची, तेवढंच. बाकी रोज त्यांना बोलता येत नसे. दोघांनाही भेटायचं होतं. तेव्हा मनीषा सदानंदला खूप आठवण येते. तुला शेवटचा पेपर संपला की त्या दिवशी भेटायचं आहे. नंतर ती मामाकडे गावी जाणार होती. सदानंदला तर तिच्यापासून दूर जाण्याची कल्पनाही करू शकत नव्हता. आता कॉलेज संपणार, ती आपल्याला भेटू शकत नाही, म्हणून तो मनीषाच्या चिठ्ठीला उत्तर म्हणून तोही चिठ्ठी लिहितो. त्या शेवटच्या दिवशी पेपर संपल्यावर भेटूया असं तो शेवटी लिहितो. मनीषाला ती चिठ्ठी देतो. ती पेपर सुटल्यावर घरी जाते. ती नेमकी ती चिठ्ठी वरती ठेवते आणि नेमका तिचा लहान भाऊ राजू ती चिठ्ठी उचलतो आणि बघतो. त्यात सदानंद मुलाचं नाव असतं, भेटूया वगैरे लिहिलेलं असतं. त्याला मनीषाचा खूप राग येतो. तो त्याच्या मोठ्या भावाला आणि आबासाहेबांना सांगतो. मनीषा खूप लाडकी आणि एकुलती एक, तिला दुखावू शकत नव्हते. तेव्हा तो मुलगा कोण आहे याची गावात चौकशी केल्यावर तो आपल्या आईसोबत राहतो त्यांना कळतं. ते दोघे भाऊ आणि दादासाहेब त्याच्या घरी रात्रीच काही माणसे पाठवतात. सदानंदच्या घरी जाऊन त्याला धमकवतात. तो हुशार असतो, सर्वांना माहिती असतो. म्हणून आबासाहेब त्याला मनीषाचा नाद सोड, नाहीतर तू उद्या तिला भेटलास तर बघ, तुला इथेच मारून फेकून देऊ, त्याला धमकी दिली. त्याची आईही खूप घाबरते. त्यांनी सांगितलं की त्याच्या आईला तुम्ही आणि तुमचा मुलगा इथे उद्यापासून थांबू नका. पेपर संपला की मनीषाला न भेटता निघून जायचं आणि जर तू भेटलास तर परिणाम वाईट होतील.
समजलं? ते सगळे निघून गेले. त्या रात्री सदानंदची आई खूप रडत होती. तिने सदानंदला समजावलं, हे लोक खूप मोठे आहेत, यांना प्रेम वगैरे असलं काही समजत नाही. आपण त्यांच्यापुढे काहीही करू शकत नाही. त्याला समजलं की काहीतरी गडबड झाली असेल. त्या रात्री तो भूषणकडेही जाऊ शकत नव्हता. आईचीही त्याला काळजी वाटत होती. तो मनीषापासून उद्यापासून दुरावणार होता म्हणून खूप रडत होता. त्याला खूप त्रास होत होता. त्याला तिचीही काळजी वाटत होती. पण आपण जर भेटलो तर तिच्या घरचे मनीषाला त्रास देतील, मारतील आणि तिचं पुढचं शिक्षण थांबेल. तिचं स्वप्नही अपूर्ण राहील. तिच्या वडिलांना प्रेम मान्य नाही. पण मी मनीषाला खोटेही नाही बोलू शकत. तिला फक्त एकदा भेटून सगळं सांगायचं तो ठरवतो. त्या रात्री तो खूप रडतो. आईही उद्या गाव सोडून मामाकडे मुंबईला जाणार होते. तो रात्री तिच्या इथे एकदा तिला भेटायला जातो, पण व्यर्थ. तिच्या घराच्या इथे खूप लोक होती. त्याला तिला भेटता आलंच नाही. सकाळ झाली. मनीषा आज खूप छान तयार करून कॉलेजला आलेली होती. ती खूप आनंदात होती. तिला आज पल्लवी खूप चिडवत होती. ती तशी लाजत होती. तिला आज सदाला मन भरून भेटायचं होतं, बोलायचं होतं. त्या दोघीही नेहमीपेक्षा लवकर आलेल्या होत्या. त्याची वाट बघत होती, पण तो आलाच नाही. पेपरला जाताना तो तिला दिसला. तिला खूप आनंद झाला. तसं त्यानेही तिला एकदा मन भरून बघितलं. मनाने खूप रडत होता. तो आतून पूर्ण तुटला होता. दोघेही त्यांच्या वर्गात पेपरसाठी निघून गेले. भूषणही त्याची वाट बघत होता, पण भेट झालीच नाही. इकडे मनीषा पेपर सोडवत होती. तिला सदाला कधी भेटते असं झालं होतं. हा वेळ लवकर संपण्याची ती वाट बघत होती. मध्येच घड्याळ बघत होती आणि हसत होती. सदानंदने लवकर कसाबसा पेपर पूर्ण केला. तो आजारी असल्याचं कारण सांगून बाहेर पडला. त्याने दुरून लपून फक्त एकदा तिला मन भरून बघितलं आणि तो कॉलेजमधून बाहेर पडला. त्याने बाहेर आल्यावर सगळं मन भरून एकदा बघून घेतलं आणि परत त्याने मागे वळून बघितलं नाही. घरी आल्यावर दोघांनी माईलेकरांनी सामान घेतलं आणि ते रेल्वे स्टेशनकडे निघाले. जाताना एकदा गावाच्या बाहेर पडताना त्याने सगळीकडे बघितलं. खूप आठवणी आणि त्याचं प्रेम सोडून तो आज ते गाव सोडून कायमचा मुंबईला निघून गेला. त्या दिवशी मनीषाने कॉलेज सुटल्यावर सदानंदची खूप वाट बघितली. तो कॉलेजमधून लवकर निघून गेल्याचं समजलं. ती रडायला लागली. त्याच्या काळजीने की त्याला काय झालं. तिचा त्याच्यावर खूप विश्वास होता. तेव्हा पल्लवीने तिला धीर दिला, सांभाळलं. भूषणने त्याला सगळीकडे शोधलं व इतर मित्रही शोधत होते, पण तो कुठेही नाही भेटला. शेवटी मनीषाची हालत बघून भूषण त्या दोघींना त्याच्या घरी घेऊन गेला. तिथे कुलूप होतं. शेजारच्याने सांगितलं की ते निघून गेले. कधी गेले, कुठे गेले, कुणालाही माहिती नाही. तेव्हा मनीषाला धक्काच बसला. भूषणला विश्वास होता की त्याचा मित्र असा नव्हता. तो असा पळून जाऊ शकत नाही. पण कुठे गेला काही कळायला मार्ग नव्हता. त्याला काहीतरी गडबड वाटत होती. मनीषाला त्या दिवशी सदानंदचा थोडा रागच आला. हा असा अचानक न भेटता कुठे निघून गेला. ती घरी आली. त्या दिवशी कुणाशीही काहीही बोलली नाही. तिच्या घरच्यांना सगळं माहिती होतं. त्यांनी तिला मामाच्या गावाला पाठवलं. तीही कोकणात मामाच्या गावी गेली. परंतु ती सदानंदला विसरू शकत नव्हती. तिचं खूप प्रेम होतं. तिने बरेच दिवस अन्नपाणी सोडलं होतं. तिला खूप त्रास झाला. तेव्हा घरच्यांनी कॉलेज संपल्यावर 1 महिन्यात तिचं लग्न जमवलं. त्यांच्याच नातेवाईकात एक डॉक्टर शिकलेल्या मुलाशी, विवेकशी मनीषाचं लग्न जमलं. ती अजूनही मनातून सदानंदला विसरू शकत नव्हती. तिने त्याची खूप वाट बघितली. तिला त्याला एकदा भेटायचं होतं. फक्त एकदा. असं काय झालं? तू प्रेम केलंस तर असा न भेटताच न सांगताच का सोडून गेलास हे तिला जाणून घ्यायचं होतं. तो भेटून तिला अडचण सांगितली असती तर तिने मान्यही केलं असतं, कारण तिचं खरं प्रेम होतं. पण फक्त एकदा त्याने बोलायला पाहिजे होतं. ती त्याची तो येईल या आशेवर जगत होती. शेवटी रिझल्टही लागला. सदानंद काही आलाच नाही. इकडे मनीषाचं आणि विवेकचं लग्न घरच्यांनी मोठ्या थाटामाटात लावून दिलं. तिला खूप दुःख झालं. त्याच्या येण्याची वाट बघितली, पण तो आलाच नाही. नशिबाने विवेक खूप समजूतदार नवरा भेटला होता. ती फार कमी बोलायची आणि उदास राहायची. ती आपल्या संसारात रमली खरी, पण सदानंद तिचं पहिलं प्रेम होतं. तिने सगळं विसरून आपल्या संसाराला सुरुवात केली. मनाच्या एका कोपऱ्यात त्याच्या आठवणींना जपून ठेवलं होतं. ती पुढे शिकली, संसारात रमली
जबाबदारी अंगावर पडली तशी ती सगळं निभवायला लागली. विवेकचं तिच्यावर खूप प्रेम होतं. माझा नवरा हेच माझं प्रेम आहे, ती विवेकला विसरली होती. फक्त तिला एक म्हणायला लागलं होतं, त्याने असं शेवटच्या भेटीच्या वेळी का केलं? न भेटताच निघून गेला. त्याने तिचं मन खूपच दुखावलं होतं. विवेकचं मोठं हॉस्पिटल होतं. तो आणि त्याचे बाबा दोघेही ते चालवत होते. विवेक डॉक्टर होता. मनीषाचं हॉस्पिटलच्या कामात त्याला मदत करायला जायची. तिला 2 मुलेही होती. त्यांचीही सगळं करून ती हे करायची. तर आज तिला हे सगळं आठवलं. 10 वर्षांपूर्वींचे तिला कॉलेजचे जीवन आठवलं. ते सदानंदला बघितल्यामुळे तिला आज त्याची काळजी वाटत होती. आज जाऊन त्याला एकदा बघायला तिचं मन करत होतं. पण विवेकने तिला घरी जाऊया म्हटलं. ते दोघेही घरी गेले. पण मनीषा अजूनही हॉस्पिटलमध्ये होती. कधी एकदा त्याला भेटते, तो ठीक आहे की नाही असं तिला झालं होतं. दुसऱ्या दिवशी तो बरा दिसत होता. तिने देवाचे आभार मानले. त्याला थोडंसं फ्रेश बघून तिला छान वाटलं. त्याला 2 मुले होती. त्याला छान आणि समजून घेणारी बायको मिळालेली होती. छान संसार चालू होता. तो त्या गावात कधीही परत गेला नव्हता. कुणालाही भेटला नव्हता. मनीषाविषयी त्याने आपल्या बायकोला सगळं सांगितलं होतं. त्यांची शेवटची भेट झाली नाही. त्याला तिच्या घरच्यांमुळे पुढे जाता आलं नाही. सगळंच तिला सांगायचं होतं. ते त्याच्या मनात होतं. फक्त एकदा तिला भेटून त्याला हे सगळं सांगायचं होतं. सदानंदची बायको सारिका त्याच्याजवळ थांबली होती. ती दुपारी तिथे नव्हती. तेव्हा मनीषाला राहवलं नाही. ती तिथे गेली. तिला पाहून सदानंदही आश्चर्यचकित झाला. मनू, तू आणि इथे? अगं कशी आहेस? किती वर्षांनी भेटलीस? त्याचे डोळे भरून आले आणि मनीषाच्या डोळ्यातून तर अश्रूंच्या धारा वाहत होत्या. तो उठून बसला. ती शेजारच्या खुर्चीत बसली. दोघांनी एकमेकांबद्दल खुशाली, आपल्या कुटुंबांविषयी आणि लग्नाविषयी सगळं सांगितलं. त्याला तिचा छान चालू असलेला संसार, नवरा, मुले आणि त्यात रमलेली त्याची मनू विषय ऐकून त्याला तिचा अभिमान वाटला. सगळं बोलून झाल्यावर ती म्हणाली, मला काहीतरी विचारायचं आहे. आणि सदा म्हणाला, मनू, मला हे गेल्या 10 वर्षापासून फक्त एकदा तुला भेटून हे सगळं सांगायचं होतं. तुला आठवतो तो दिवस आपण भेटणार होतो? त्या दिवशी मी तुला नाही भेटू शकलो कारण तुझ्या घरच्यांना आपल्या प्रेमाबद्दल समजलं होतं. त्यांनी मला धमकी दिली होती. मी धमकीला नाही घाबरलो, पण मला तुझी काळजी होती. तुझी बदनामी होऊ नये, तुला घरच्यांनी त्रास देऊ नये म्हणून मी नाही येऊ शकलो. तुझ्या घरी येण्याचा प्रयत्न केला पण नाही पोचू शकलो. तुझ्या आबासाहेबांनीच मला ते गाव सोडायला लावलं. पण माझं तुझ्यावर खरं आणि मनापासून प्रेम होतं. मी तुला फसवलं नाही म्हणू, पण आपल्या नशिबात नव्हतं. हेच मला तुला सांगायचं होतं. ती ते ऐकून खूप रडत होती. आज तिला खरं समजलं होतं की सदा असा का गेला होता निघून. तिने सदाला म्हटलं, अरे वेड्या सदा, तुझं प्रेम खरं होतं. मी तुला चुकीचं नाही समजले कधीही. मी तुझी खूप वाट बघितली, पण मग घरच्याने विवेकसोबत माझं लग्न लावून दिलं. मीही तुझी माफी मागते. माझंही प्रेम खरं होतं, पण हे असं झालं. त्याला मनावरचं ओझं उतरल्यासारखं वाटत होतं. मनातलं मनीषाला सांगून तो मोकळा झाला होता. त्याने तिला समजावलं, आपल्या दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम होतं, पण आपण एकत्र नाही आहोत म्हणून काय झालं? आपल्या दोघांना छान जोडीदार मिळाले. सुखात संसार चालू आहे. आता भेटही झाली आपली. सगळे गैरसमजही दूर झाले. मला सांग मनू, कोण म्हणतं प्रेम यशस्वी होण्यासाठी लग्न करावं लागतं? एकमेकांना सुखात पाहणे हे पण प्रेमच असतं. प्रेम लग्न करणे किंवा एकमेकांसाठी जीव देणे नाही, तर एकमेकांचे न होताही नेहमी एकमेकांसोबत राहणे, एकमेकांना आयुष्यभर साथ देणे असं असतं प्रेम. अगं तुला माहिती आहे ना, राधाकृष्णाचं किती प्रेम होतं एकमेकांवर, जीवापाड. आजही प्रेम म्हटलं की लोक त्यांचं नाव घेतात. ते तर देव असून आणि त्यांचं इतकं प्रेम असूनही लग्न नाही होऊ शकलं. मग मनू, आपण तर सामान्य माणसं आहोत. आपलं पण असं होऊ शकतं ना? बघ, प्रेम असावं तर राधाकृष्णासारखं. लग्नाच्या धाग्यात बांधलं नसलं तरी ते कायम हृदयात जपलेलं. तुला माहिती आहे मनू, एकदा राधेने भगवान श्रीकृष्णाला विचारलं की तुम्ही प्रेम माझ्यावर केलं आणि लग्न रुक्मिणीसोबत, असं का? तेव्हा भगवान श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, राधे,
लग्नाला तर 2 लोक पाहिजे, आपण तर एकच आहोत. तो इतकं छान बोलत होता. मनीषा ऐकतच होती. सदा आजही तसाच आहेस, बिलकुल बदलला नाहीस. मला पटलंय. किती छान सांगितलंस रे तू. खरं प्रेम असावं तर राधाकृष्णासारखं. तब्येतीची काळजी घे, मी येते. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून आणि भेटून आज 10 वर्षांनी. तुझंही छान चाललंय सगळं. मला खूप आनंद वाटला. याच एका दिवसाची मी वाट बघत होते. सदा, आज माझी इच्छा पूर्ण केली परमेश्वराने. सदा म्हणाला, म्हणू मलाही तुला जे घडलं ते एकदा भेटून सांगायचं होतं. दोघेही एकमेकांना भरभरून बघून घेतात आणि एकमेकांचा निरोप घेतात. सदानंद बरा होतो. त्याने तिच्यासाठी एक सुंदर भेटवस्तू घेतलेली असते. ती म्हणजे राधाकृष्ण यांची छोटीशी मूर्ती, खूप सुंदर आणि आकर्षक. ती तो मनीषाला देतो. ती त्यांची शेवटची भेट. त्यानंतर दोघेही आपापल्या संसारात रमले. त्यांचं प्रेम त्याने हृदयात जपलेलं होतं. तर मित्रांनो, आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि अशाच आणखीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.